हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. घर सजवायला कुणाला नाही आवडत. ते बाहेरच्या वस्तू विकत आणून सजवू किंवा घरात बनवून सजवू. तर मला सगळ्यात जास्त वाटतं की घरी करून बनवलेले पॉट्स किंवा घरी वेस्टमधून बेस्ट केलेले जे काही गोष्टी असतात ते घराला खरंच खूप शोभा आणतात. आणि ते आपल्या नजरेसमोर असतात रोज असं जाणून देतात की हे मी बनवलं आहे आणि ह्याच्यामुळं माझं घर इतकं सुंदर सजलेलं आहे. असंच काही माझ्या घरात तर ना माझ्या ह्या सगळ्या घरामध्ये ऑलमोस्ट सगळं वेस्टमधून बेस्ट बनलेल्या गोष्टी आहेत. कोणतीही कॅन असू देत, कोणत्या बॉटल्स असू देत, काही डबे असू देत, मी त्याच्यातूनच माझं घर सजवायचा प्रयत्न केले. मला तर ते माझं आवडतेच. खरं खूप लोकांनी त्याची तारीफ देखील केली. जेव्हा पण माझ्या घरी कोणी येतात, तेव्हा म्हणतात, "अश्विनी, तुझं घर ना खरंच सगळं वेस्टमधून जे काही तू बेस्ट बनवलेस आणि त्याचे जे पॉट बनवून तू घरामध्ये डिस्प्ले केलेस ते त्याच्यामुळे इतकं सुंदर तुझं घर दिसतंय." लास्ट टाईम ना खूप सारे मी पॉट बनवले होते घर म्हणजे आतसाठी पण आणि बाहेरसाठी पण म्हणजे आतले इनडोअरसाठी आउटडोअरसाठी म्हणजे जे माझे कॅन्स वगैरे होते त्याच्यासाठी मी इतके सारे पॉट बनवले होते. माझ्या एंट्रन्सला तुम्हाला मी कधी तो व्हिडिओ देखील दाखवेन. एंट्रन्सला इतके सुंदर मी असे पॉट लावले ना ते लोक जाताना बघत जातात माझ्या घराकडं. आणि त्याच्यानंतर म्हटलं माझ्याकडं म्हणजे संपले होते म्हणजे कॅन्स नव्हते. आणि हे कसं जेव्हा आम्ही काहीतरी आणतो कॅन्स म्हटलं तर डिझेल वगैरे म्हणजे आमच्या गाडीमध्ये ना एक वेगळं आणि एक ऑइल घातलं जातं आणि त्याला आम्हाला कॅन्स मिळतात. मग ते कॅनचा वापर कुठं टाकत नाही आणि मी कबाडीवाल्याला तर बिलकुल असल्या गोष्टी देत नाही. मी उलट सांभाळून ठेवते ह्या गोष्टी. आणि म्हटलं आता माझ्याकडे खूप सारे साठलेले आहेत आणि आता थोडेसे मी माझ्यासाठी काहीतरी घरासाठी आता सजवण्याची वस्तू बनवूया. विकत आणून सजवणं ही पण एक गोष्ट वेगळी. खरे आपल्या हातानं करून घर सजवणं ही गोष्ट सगळ्यात खास असते. ती जाणीव करून देत असते हे मी बनवले आणि हे बनवलेली गोष्ट माझ्या घरात इतकं सजून येते आणि हेच गोष्ट लोकांना आवडते. आता ना माझ्याकडे असे खूप सारे कॅन्स जमा झालेत. खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत कॅनचे बघा. इतके सुंदर सुंदर कलर्स आहेत ना आणि कॅन इतके जमा झालेत आणि मी हे परवा सगळे ह्याच्यावरचं टोपण जे आहेत ना बॅक साईड मी हे काढून ना कट करून घेतले. असं पोकळ करून घेतले त्यांना सगळ्या. आणि इतके सुंदर सुंदर कॅन्स आहेत आणि त्यांना आता बघितलं तरच इतकं छान ह्याच्यावरती फेस करायचं हे माझ्या डोक्यात चाललेलं आहे. आता म्हटलं हे सगळे मी कट करून घेतले. आता माझ्याकडे कमीत कमी 5 कॅन्स आहेत. आता मी ह्यांना काहीतरी छान असं डेकोरेट करणार आहे आणि तुम्हाला तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. हे फेकून देण्यापेक्षा ना ह्याच्यात खरंच खूप सुंदर प्लांट आम्ही इनडोअर आउटडोअरचे प्लांट लावलो तर ना ग्रो करतात. कारण की माझ्याकडे आहेत ते आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर ग्रो केलेत ना प्लांट छान दिसतात आणि ह्याच्यामुळे जो शोभा वाढते हे टाकून देण्यापेक्षा किंवा कबाडीला देण्यापेक्षा हे जर आपल्याच घरासाठी वापर केला तर किती बरं ना. म्हणून म्हटलं आज वेळ पण आहे आणि जसं की माहीत आहे मुलगी कॉलेजला चालली आहे. मला आता खूप वेळ मिळायला लागला आहे. आज म्हटलं ह्यांना पहिला हे घरचं काहीतरी करून घेऊया आणि आता पावसाळा चालू होतो आहे आणि त्याच्यामुळं नंतरनं ही झाडं आता म्हणजे सुरुवात झाली पावसाळ्याची. आता ऊन कमी झाले जरा पावसाची जरा कालपासून सुरुवात आहे आणि वातावरण पण छान थंड आहे. म्हटलं आत्तापासून हे तयारी करून ठेवली झाडं लावायला मी तयार. आता ना थोडंसं ह्याच्यावरती आउटलाईन काढून घेते म्हणजे एकदमच मी कलर करणार नाही. आउटलाईन काढून घेते मग त्याच्यानंतर मी कलर करते म्हणजे व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. आता हा शेप बघू शकता इतका सुंदर आहे ना. हा बघतानाच एक ना असं गणपतीसारखं दिसते. ह्याला बघा इतका सुंदर आहे ना. हे असंच बघितल्यावरतीच फक्त ह्याला असं देखील लावलं तर ह्याला फक्त गणपतीचं फेस आहे. तर आता ह्याला थोडंसं नाक डोळे सोंड असं काही तर छान काढूया. असे खूप आहेत. आता हा एक मोठा आहे आणि त्याच्याबरोबर हे छोटं आहे. हे बघा किती सुंदर आहे दिसतंय ना. हे बघा हा पण किती सेम म्हणजे असं बघितलं तर ना हा गणपतीचंच एक फेस आहे ह्याला म्हणजे सोंडी आहे इथं इथं थोडे डोळे काढले आणि तो हे फेस थोडा मोठा हे एक आहे आणि हा एक कलर आहे. त्याच्यामध्ये असे 3 माझ्याकडे आहेत. आता हे तिन्ही मी गणपतीचंच काहीतरी करायचं फेस बनायला लागले कारण की ह्याच्यावरती तेच छान दिसणार आणि दुसरं मी काय करणार मी सिम्पल ठेवणार खरं थोडंसं म्हणजे आणि थोडं ॲट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून थोडंसं गणपतीचंच फेस करणार ह्याला. माझ्याकडे असे 2 मी पहिला केले ते नंतर तुम्हाला मी दाखवेनच. इतकं सुंदर दिसते ना हे गणपतीचं फेस केल्यावरती. आणि आता हे 3 आहेत. हे मोठं हे छोटं आणि हे छोटं किती सुंदर वाटतं हे केल्यावरती. आता मी बघ मला तर इतकी एक्सायटेड आहे ना मी हे करायला. हे केल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. बघू शकता
आता थोडंच झालेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसायला लागले. आता थोडंसं आउटलाईन केल्यावरती दिसते काय, हे बघा किती सुंदर असं दिसायला लागले गणपतीचं फेस. आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे, माझ्याकडे ना ब्रश नाही आहे. छोटूसा ब्रश, त्याचं पाठींचं सगळं तुटलेलं आहे आणि ब्रश कुठं सापडतच नाहीत. हे सगळं ना मधी सुट्टीमध्ये ही मुलं काय काय केलं काय माहीत नाही. तर आता ह्या छोटूशा ब्रशनं पण मी काम चालवायला लागले माझं. काही मला तितकं मोठं ब्रशची पण गरज नाही. करायची इच्छा असेल ना तर ह्या छोट्या ब्रशपासून पण इतकं सुंदर क्रिएटिव्हिटी आम्ही करू शकतो. तर मी आता ह्याच्यापासूनच करायला लागले. हे बघू शकता किती सुंदर झालं आहे. आता मी सगळ्यांना जे पहिले कलर यूज केले ना त्याच्यावरती मी हे सगळे रेडला करून घेतले असं. आणि जे ब्लॅक, रेड, व्हाईट हे जे ब्रशमध्ये मी पहिला वापरत होतो तेच पहिला आउटलाईन्स करून घेतले. म्हणजे तिन्हीचं एकदमच चालू आहे काम. त्या तिन्ही हे छान होईल असं वाटतंय मला. कसं वाटतंय नक्कीच मला सांगा कमेंट करून. फायनली तिन्ही गणपती बाप्पा कंप्लीट झालेले आहेत. हे बघा, हे बघू शकता, दिसतंय ना. हे बघा किती सुंदर झाले. याला आउटलाईन केल्यावरती इतकं सुंदर फेस उठून येत आहे. हे आहे वरती त्रिशूळ काढले, खाली असे 3 मी हे काढले, इबत्ती काढले, डोळं, परत त्यांच्या सोंडीवरती असं छान असं लाईन्स वगैरे दिले मी. हे किती सुंदर दिसते. तिन्ही पण खूप छान दिसायला लागले. हा आहे, पडेल एक मिनिट. हा ब्ल्यूवाला, हा ब्ल्यू पण मी केले, सेम केले. तिन्ही ना कलर सेमच आहेत कारण की ह्यांचे कलर डार्क असल्यामुळं ना ह्यांच्यावर लाईटच कलरच शोभून दिसतात. म्हणून मी तिन्हीचं कलर सेमच केले. हे दिसते किती सुंदर दिसत आहेत ना. आता हे तर मी टाकूनच दिले असते, तर ह्याच्यापासून इतका सुंदर पॉट बनवू शकतो आणि घरची शोभा वाढवू शकतो. तर काय ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजेत ना आपल्याला. आणि ह्याची खुशी तर मला तर खूप होते. मी माझ्या स्वतःच्या हातानं बनवलेल्या त्या गोष्टी खूप आवडतात, लोकांना पण आवडतात, घरचे पण मला खूप म्हणतात. तितकी मला काय असं ड्रॉइंगमध्ये मी एवढी एक्सपर्ट नाही आहे. खरं हे असं काही तर करून मी घर सजवू शकते इतकं मला माहीत आहे. आता ह्या तिन्हीतलं तुम्हाला कुठलं आवडलं? हा डार्क ब्ल्यू, हा लाईट ब्ल्यू आणि एकच मिनिट, हा मोठा ग्रीनवाला. हे तिन्हीतलं तुम्हाला कुठलं आवडलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण की तिन्ही पण सुंदर दिसायला लागली. तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा त्या तिन्हीमधलं तुम्हाला कुठलं आवडलं. आता हे तर 3 गणपती बाप्पा झालेले आहेत माझ्याकडे तयार. आता हे 3 आहेत, हे 3 आहेत कॅन्स. आता ह्याच्याबरोबर काय करायचं हे विचार मी आता करणार आहे. बघते ह्याचा व्हिडिओ मी दुसरा बनवते काय ह्यातच ॲड करते. तर आता हे 3 कॅन्स आहेत. तुम्हाला कुठला गणपती बाप्पा आवडला हे नक्कीच मला सांगा. तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील सांगा. कारण की तुमचं सांगणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण की तुमच्या सांगण्यावरूनच मला कळणार की मी अशी व्हिडिओ बनवू की नको. तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.